हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. किचन क्लीन करून झालेलं आहे. या ठिकाणी मी चहा बनवत आहेत आणि एका गॅसवर मी दूध गरम करणार आहे, कारण दूध आपलं सकाळी लवकर येतं. आणि गरमागरम चहा घेऊन मी बनवणार आहे टिफिन. टिफिनसाठी आज मी झटपट होणारी, कमीत कमी साहित्यात होणारी पण अतिशय टेस्टी आणि मुलांना टिफिनमध्ये खूप आवडणारी अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे. ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणी ही भाजी बनवतही असतील. बटाट्याची भाजी किंवा पदार्थ लहान मुलांना हे जवळपास आवडतातच. मग पिवळ्या बटाट्याची भाजी असो, फिंगर चिप्स असो, फ्रेंच फ्राय असो, बटाट्याचे पराठे असो किंवा अशा प्रकारे बटाटा कट करून वाफवलेली भाजी असो, लहान मुलं आवडीने खातात. घरामध्ये इतर कोणत्याही भाज्या किंवा मसाले नसतील आणि फक्त बटाटे जरी अवेलेबल असतील तरी आपण ही भाजी टिफिनसाठी बनवू शकतो. अशा प्रकारे बटाटे गोल गोल कट करून घ्यायचे. जास्त पातळ किंवा जाडही काप ठेवायचे नाहीत. अशा प्रकारे मध्यम जाडीचे काप करून घ्यायचे. आता भाजी बनवून घेऊयात. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी देऊया. त्यामध्ये घालूयात कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते. कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये घालूया बटाट्याचे काप. बटाट्यांचे काप आपल्याला तेलामध्ये 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे बटाट्याचा जो एक कच्चा स्मेल असतो तो निघून जातो. आणि अशा प्रकारे सुरुवातीला परतून आपण बटाटे नंतर वाफवले तर भाजीची टेस्टसुद्धा खूप छान येते आणि भाजी लवकर होते. या ठिकाणी मी घातलेली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटाऐवजी तुम्ही काळं तिखटही वापरू शकता. यामध्ये घालूयात आता चवीप्रमाणे मीठ. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये जिरे धने पावडरही वापरू शकता. मीठ घातल्यानंतर आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, म्हणजे तिखट मीठ हळद भाजीला व्यवस्थित लागेल. आणि आपल्याला ताट झाकून ही भाजी 2 वेळा 2-2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे, म्हणजे आपला बटाटा व्यवस्थित वाफला जाईल. या ठिकाणी आपण पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही, फक्त वाफेवर ही भाजी व्यवस्थित शिजली जाते. 2 वेळा ताट झाकून असा बटाटा वाफवला की आपली भाजी तयार होते. या ठिकाणी शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली झटपट आणि टेस्टी अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. कमीत कमी वेळेमध्ये झटपट होणारी टिफिनसाठी एक परफेक्ट रेसिपी आहे. त्यानंतर मी चपात्या बनवून घेणार आहे. एकदा चपात्या झाल्या की मग टिफिन पॅक करता येतात. मुलं शाळेत गेले की आपल्याला सुद्धा एक मोठं काम झाल्यासारखं होतं आणि मग घरातील इतर क्लिनिंगची कामे करता येतात. घरातील सगळी क्लिनिंगची कामे एकाच दिवशी करणं शक्य नाही, त्यामुळे दमछाक होते आणि कामंसुद्धा व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे घरातील दररोज कुठला तरी एक पार्ट मी क्लीन करते. आज मी शोकेस क्लीन करणार आहे. ही शोकेसची वीकली क्लिनिंग आहे. तसं तर आपण डेली डस्टिंग क्लिनिंग करतोच, पण कधी कधी एखादी गोष्ट खूप मेसी होऊन जाते, त्या ठिकाणी खूप पसारा होतो, मग आपल्याला ती साफ करायला घ्यावीच लागते. तर आज माझं शोकेससुद्धा घाण झालेलं आहे. सुरुवातीला मी पसारा आवरून घेणार आहे. खरं तर याला पसारा म्हणणं हे चुकीचंच आहे. हे पसारा नाही, हे तर गोकुळ आहे आणि यामुळेच आपल्या घराला शोभा आहे. इकडे तिकडे पडलेली खेळणी, बॉल्स हेच आपल्या घराला घरपण देतात. घरातील आपल्याला कोणताही एरिया वस्तू क्लीन करायची असो, ती सुरुवातीला रिकामी करणे गरजेचे असते. मग ते शोकेस असो, फ्रीज असो किंवा कपाट असो. शोकेसमधील सर्व वस्तू मी काढून ठेवत आहे, म्हणजे शोकेस मोकळे होईल आणि मला व्यवस्थित साफ करता येईल. या ठिकाणी मी मायक्रोफायबरचे कपडे जे आहेत ते शोकेस क्लीन करण्यासाठी नेहमी वापरते. त्यामुळे शोकेस खूप क्लीन होते. किंवा कोणतेही फर्निचर असो, मायक्रोफायबरच्या कपड्याने खूप लवकर क्लीन होते. या ठिकाणी आपल्याला धूळ दिसतही नाही, पण कपड्यावरती खूप धूळ जमा होते. पाहू शकता, हा कपडा एक प्रकारे धूळ ॲब्सॉर्ब करून घेतो. त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारचेच कपडे फर्निचर साफ करण्यासाठी वापरते. या ठिकाणी फर्निचर साफ करण्यासाठी तुम्ही कॉलिन किंवा होममेड क्लिनिंग लिक्विडसुद्धा वापरू शकता. दोन्हीनी ह्या वस्तू क्लीन निघतात. शोकेसची डीप क्लिनिंग मी मंथमधून एकदा करते, तर वीकली अशा प्रकारे क्लिनिंग करून घेते. आणि डेली डस्टिंग तर आपल्याला करावीच लागते, कारण कॅमेऱ्यामध्ये जरी दिसत नसेल तरीही अशा वस्तूंवरती खूप धूळ जमा होते.
टीव्ही साफ करण्यासाठी नेहमी कोरडा कपडा वापरायचा, कारण बऱ्याच जणांचं मी ऐकलेलं आहे की ओला कपडा लावल्यामुळे टीव्हीचे डिस्प्ले गेलेले आहेत. त्यामुळे मी नेहमी टीव्ही साफ करण्यासाठी कोरडाच कापड वापरते. शोकेसमध्ये ज्या काचा आहेत त्या क्लीन नाही राहिल्या तर मग शोकेस चांगले दिसत नाही. त्यामुळे वेळोवेळी या काचा क्लीन करून घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपलं शोकेस अगदी चमकत आहे. सर्व वस्तू आता मी जागच्या जागी ठेवून देत आहे. अशा प्रकारे घरामध्ये जर साफसफाई वेळोवेळी आपण केली तर आपलं घर अतिशय सुंदर दिसते. घर हे फक्त घरातील डेकोरेटिव्ह आयटममुळे सुंदर दिसत नाही, तर घरामध्ये त्या वस्तू योग्य जागी आणि साफ ठेवल्यामुळे सुंदर दिसते. हा डेकोरेटिव्ह पीस माझा फेवरेट आहे. थोडा जरी पुसला तरी हा लगेच चमकायला लागतो. हे जे डेकोरेटिव्ह वॉल हँगिंग दिसत आहे ते मी घरी बनवलेलं आहे. अगदी 0 बजेटमध्ये जे आपलं कार्डबोर्ड असतं त्यापासून बनवलेलं आहे. माझी शोकेसची क्लिनिंग आता कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय अतिशय क्लीन आणि चमकू लागलेलं आहे आपलं शोकेस. पाहून अतिशय फ्रेश वाटते. मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.